उन्हाळा चालू झाला आहे आणि आपल्याला मोठ्यांना सुद्धा फक्त पाणी पिवं असं वाटतंय. तर असा विचार आपल्याला येतो की बाळाला काय खायला द्यायचं, कारण तो देखील पाणी पाणी पित असतो आणि नुसतं पाणी पाणी पिऊन देखील ते काही खात नाहीत. नंतर मग आजारी पडतात उन्हाळ्यामध्ये किंवा त्यांना ऊन वगैरे लागण्याची शक्यता असते. तर मी माझ्या बाळाला हे ट्राय करते जेणेकरून ही जी टिक्की आहे, पॅनकेक आहे, जो बाळाला आतून थंड ठेवतो. तर आज आपण इथं बनाना आणि इथे नाचणी पावडर वापरून आपण टिक्की बनवणार आहोत, कारण की याच्यामध्ये नॅचरल गोडवा आहे आणि नाचणी पावडर वापरल्यामुळे बाळाला आतून थंडवा ठेवते. याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, ज्यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात. आयरन जास्त, हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. फायबर रिच, पोट साफ राहते. त्याचमुळे ग्लुटेन फ्री आहे आणि बाळासाठी हे खूप छान आहे. बाळ अगदी आवडून खातो. आणि बनाना याच्यासाठी की इन्स्टंट एनर्जी येते बाळाला. बाळ अगदी ॲक्टिव्ह राहतं. उन्हाळ्यात बघा अगदी बाळ असे सुकलेले मुकलेले राहतात, पण आपण त्यांना छान छान पदार्थ खायला दिले की ते छान ॲक्टिव्ह राहतात. आणि मेन म्हणजे लहान बाळासाठी अगदी पचायला हे हलकं आहे. डायजेशन देखील सुधारते. पोटॅशियम आहे याच्यामध्ये, जेणेकरून बाळासाठी छान असतं. बाळाची ग्रोथ छान होते. आणि आपल्याला सॉफ्ट टेक्स्चर असं करून घ्यायचं आहे. इथं बनाना मॅश करून घेतला आहे, नंतर नाचणी पावडर टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण छान याचं असं मिक्स झाल्यानंतर आपण याचे पॅनकेक करून घेणार आहोत. माझं बाळ एवढं आवडीने खातं ना की काही विचारूच नका. तुम्ही तुमच्या बाळासाठी हे नक्की ट्राय करा. अशा पद्धतीत झालं की आता आपण तव्यावरती टाकून घेणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं, तव्याला थोडंसं घी लावून घ्यायचं आहे आणि त्या चमच्याच्या सहाय्याने असं टाकून घ्यायचं आहे. मी बेबीच्या रेसिपी रोज अपलोड करत असते. जे माझ्या बाळाला खाऊ घालते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तो आवडीने जे खातो तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण की उन्हाळ्यात बाळाला काय खायला द्यायचं हे बऱ्याच आईंना प्रश्न पडतो. त्यामुळे बरंच रिसर्च करत असते आणि नंतर रेसिपी बनवते. त्याने खाल्ली की तुमच्यासोबत मी शेअर करते. अशी छोटे छोटे टिक्की टाकले, पॅनकेक टाकले की म्हणजे कसं सोबतच्या हातात जरी दिलं तो अगदी खातो, छानपैकी तो खातो. आणि मेन म्हणजे कुठलेही आपल्यासाठी याच्यामध्ये मीठ वगैरे गोडवा काहीच टाकायचं नाही आहे, गूळ वगैरे. याच्यामध्ये आपण केक बनाना टाकल्यामुळे काही टेन्शन नाही दुसरं गोड काही टाकण्याचं. आणि बाळाला गोड खूप आवडत असतं, त्याच्यामुळे आपण केळी याच्यात मिक्स केलेली आहे. आणि मेन म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हे खूप छान आहे. याच्यामुळे वेट गेन देखील होतं बेबीचं. तुमचं बाळ काही खात नसेल तर हे नक्की ट्राय करा तुम्ही. आणि छान एका साईडनी भाजली की आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊयात व्यवस्थित. घी मात्र लावून घ्यायचं आहे. एक वेगळं न्यूट्रिशन बाळाला मिळतं घीमुळे. आणि शुगर घालण्याची अजिबात गरज नाही, कारण की आपण बनाना टाकलेला आहे याच्यामध्ये. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही छान प्रतिसाद देत आहात, लाईक करत आहात, पण कमेंट देखील करून सांगा तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहायला आवडेल. तुम्ही कमेंट केली तर मला कळतं की अरे हां, माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवा असतो ते देखील मला कमेंटद्वारे कळवा. आणि बाळाला जर दात येत असेल त्यासाठी पण हे खूप छान आहे, जेणेकरून बाळाला चावायला मिळतं आणि त्याच्यामुळे बाळाची जी मसाज असते ही त्यांची ते देखील होत असते. अगदी सॉफ्ट आहेत टिक्क्या आपल्या इथे बनत आहेत. सॉफ्ट बनायचे, अजिबात कडक बनवायचे नाही, जेणेकरून बाळाला आपल्याला इझी त्याला चावायला जाईल ते त्याच्यामुळे. आणि इथे आपल्या ह्या टिक्क्या दोन्ही साईडनी छान अशा भाजून झालेल्या आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बघा अशा पद्धतीने आपण बाळाला ही टिक्की देऊ शकतो. बाळाचा पोटभरीचा आहार आणि बाळ चिडचिड अजिबात करत नाही, पोट भरतं. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला